वैकुंठवासी आदरणीय राई काकू सभाजिता कारंडे यांना अखेरची तिलांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व शोकाकुल बंधू माता आणि भगिनींनो, विशेषतः ज्यांची या ठिकाणी गोड अशी प्रवचन रूपी सेवा झाली असे आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज कुदळे यांचंही या कारंडे पाटील परिवार आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आणि काकूंच्या बाबत बोलत असताना अतिशय कष्टातून सभाजिता असतील, काकू असतील, शून्यातून त्यांनी एवढं मोठं विश्व त्या ठिकाणी निर्माण केलं। विश्व निर्माण करत असताना प्रत्येकावरती त्या ठिकाणी मायाचा आधार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दिला। महाराज जुन्या काळामधली ही मंडळी सर्व काकूंच्या डोक्यावरचा पदर कधी बाजूला गेला नाही। काकूंचं कपाळभर असणारं कुंकू, काकूंचा हातभर असणाऱ्या बांगड्या, आजच्या या जुन्या पिढीमधील मायाचा पदर ज्यावेळी आपण आपल्या माता माऊलींच्या जवळ जात होतो आणि प्रेमाने ते पदराने आपला हात पुसणार, आपल्या गालावरून पदर फिरवणार, अशा या मायाळू आणि प्रेमळ पिढीतील ही व्यक्तिमत्व आपल्या तिन्ही मुलाला, बळूभाऊ असतील, त्याचप्रमाणे बाबूभाऊ असतील, भीमभाऊ असतील, एक चांगले संस्कार, चांगले विचार, धार्मिक कामात सातत्याने पुढं या मातोश्रीने त्यांना जीवन जगवण्याचं कार्य त्या ठिकाणी शिकवलं। त्याचप्रमाणे त्यांच्या असणाऱ्या चारही कन्या वेलुअक्का हांडे असतील, जनाक्का नेमाने असतील, त्याचप्रमाणे झंबरअक्का सरक असतील आणि कमलअक्का वाघे असतील, यांच्यावरती सुद्धा चांगले संस्कार आणि चांगले विचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दिले। आणि ह्या मातोश्रीने एवढा मोठा प्रपंच महाराज उभा केला। आज आपण म्हणू शकतो स्वामी तिने जगाचा, पण आई व ना भिकारी या व्यक्तीप्रमाणे या परिवाराची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। माणूस किती दिवस जगला त्याही पेक्षा तो कसा जगला याला या जीवनामध्ये खूप महत्व आहे। आजची जी काही उपस्थिती दिसते ही तात्या आणि काकूंचंच असणारं वैभव, त्यांनीच जोडलेले सर्वांशी असणारं नातं, आणि म्हणून पुढेही या पिढीला त्यांनी दिलेले संस्कार, अतिशय चांगलं कुटुंब त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडवलं। जवळपास वृद्धापकाळात 95-96 वर्ष ते आयुष्य जगल्या। कुणीही त्यांच्या वस्तीवरती गेलं, काकूचं दर्शन घेतलं का त्यांनी मायेने त्याच्या तोंडावरून हात फिरवायचा, अशी असणारी त्यांची स्थिती। शेवटी ईश्वर शक्तीपुढे कोणाचं काही चालत नाही। युक्तीप्रमाणे गेल्या 10 दिवसापूर्वी अचानकपणे त्यांनी या जगाचा निरोप घेतला। खूप चांगलं जीवन त्या जगल्या। शेवटी तिन्ही मुलं, चारही मुली, सर्व कारंडे पाटील परिवार, सर्व नातेवाईक, आत्पेष्ट, सर्व ग्रामस्थ, या सर्वांना जे काही दुःख झालंय, दुःख सहन करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने सर्वांना देव। विशेषतः त्यांचे सर्व नातू, पंताची सुद्धा मुलगी पाहण्याचं काम त्यांनी केलं। त्या सर्वांना दुःख सहन करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने देव, अशी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगरचं सर्व संचालक मंडळ आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्जल साहेब मित्रमंडळाच्या वतीने काकूंना भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। यानंतर नांदगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच सखाराम अण्णा सरग यांना विनंती करतो आपण श्रद्धांजली अर्पण करावी।